मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांना अत्यंत प्रिय असलेला महिना आहे। या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये बरेचसे उपाय करत असतो आणि ते उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढत असते। तर आपण सगळेजण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या मेन एंट्रीला रांगोळी काढण्यापासून, उंबरा पूजन करण्यापासून तर घरातली देवपूजा असो किंवा मेन एंट्रीला आपण अशा प्रकारे कलश भरून त्यामध्ये दिवा प्रज्वलित करणे, देवीला आवाहन करणे, सकाळी सकाळी अशा मंगलमय आपण कामना करून पूजा विधी करत असतो। तर अशी बरीचशी माहिती आणि कोणते उपाय करायचे आहे, तर कुंकुमार्चन वगैरे सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही आता बघितलं असेल, कोणत्याही आपण पूजेची सुरुवात करताना स्वस्तिकाला महत्त्व देत असतो। तर सुबह स्वस्तिक काढून तुम्ही रांगोळीने काढू शकता, चंदनाने, अष्टगंधाने, कुंकवाने। तर मी जास्त करून डिशमध्येच काढत असते, म्हणजे अगदी आपल्याला उचलायला सोपं पडतं ते। त्यानंतर आपल्या देवघरामधील सगळ्या देवांची आपण अशा प्रकारे पंचामृताने म्हणा किंवा दुधाने किंवा पाण्याने अशा प्रकारे आपण त्यांचं अभिषेक करत असतो। आणि खरंच ते केलं सुद्धा पाहिजे। आपल्याला रोज शक्य होत नाही, धावपळ भरपूर असते, पण अशा महत्त्वाच्या दिवशी आपण नक्कीच केलं पाहिजे। तर गणपती बाप्पांपासून आपण सुरुवात करत असतो। या दिवसांमध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा गाईच्या मूर्तीला सुद्धा अनन्य असं महत्त्व आहे। तर पूजेची सुरुवात कशा पद्धतीने आपण करत असतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर मी जास्त वेळ न घेता तुम्हाला पुढील माहिती सांगणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपण दिवा प्रज्वलित करून सुरुवातीला बाप्पांची पूजा करतो, त्यानंतरच आपण बाकीच्या देवी देवतांची पूजाविधी करत असतो। मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे। कोणतीही तुम्ही सेवा ज्यावेळेस करत असताना त्या दिवशी आपण ती सेवा मोजायची नसते किंवा आपण सेवेची काय फायदा होईल व तर ही आपण करून आपल्याला उपयोग होईल का, आणि कोणीही सेवा आपल्याला सांगता आहे ते मनापासून सांगता आहे आणि आपण ती मनापासून करून ठामपणे करायची असते, तर तरच त्याचा आपल्याला रिझल्ट हा 100% मिळत असतो। जर तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतील, तर समजा तुमचा विश्वास नाही देवांवर किंवा तुम्ही जी सेवा करणार आहे त्या सेवेवर सुद्धा, जर आपल्याला कोणी सांगितलं की या सेवेमुळे हा फायदा होणार आहे म्हणून जर तुम्ही करत असाल तर ते चुकीचं आहे। कारण आपण स्वार्थी वृत्तीने सेवा करायची नसते, तर मनापासून ती करायची असते, तरच त्याचे आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात। तर या ठिकाणी श्रद्धा, भाव, भक्ती असे आपल्याला सगळे विश्वासपूर्वकच ही आपल्याला उपासना करायची असते। त्यानंतरच आपल्याला प्रचितीही मिळत असते आणि अनुभव येत असतो। सेवा मनापासून करा, महाराजांची करा, देवी देवतांची करा, मनापासून करायची आहे। आपण त्यांना साकडं घालायचं आहे, त्यांना नमस्कार करून त्यांना सांगायचं आहे आणि म्हणायचं आहे की आजपासून जी काही सेवा करणार आहे तर ती मनापासून करणार आहे। सदैव तुमचा माझ्यावर आशीर्वाद असू द्या, काही चुकले असेल तर क्षमा करा व माझी जी काही भोळ्या मनाने केलेली सेवा आहे ती तुम्ही स्वीकार करा। तर आपण परमेश्वरावर आपण भरोसा ठेवून जर आपण ती सेवा जर केली तर नक्कीच त्याचा आपल्याला उपयोग होत असतो। तर आपल्याला लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावी म्हणून किंवा उद्योगधंदा चांगला चालण्यासाठी किंवा आपल्या घरातील मुलं किंवा आपण स्वतः काही कामं करत आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला भरभराट राहावी असं वाटत असेल, किंवा आपण मेस वगैरे चालवत असो किंवा घरामध्ये साडीचा व्यवसाय करत असो, असे कुठल्याही प्रकारचे कोणत्याही प्रकारचे व्यवसाय असो किंवा उद्योगधंदे असो, त्यामध्ये आपल्याला प्रगती पाहिजे आहे। त्याकरिता आपल्याला काही उपाय तर करावेच लागतात, पण मन आपण स्थिर ठेवून आणि देवांवर भरोसा जर ठेवून आपण मनापासून जर कोणतेही कार्य जर केले तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते। आपण ही सेवा सगळेजण करू शकतो। तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकता, संकल्प रहित सुद्धा करू शकता। आपण म्हणू शकतो 11 गुरुवार करेल, 21 गुरुवार करेल, असं सुद्धा चालू शकतं। तर विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांची ही सेवा आहे। तर ही सेवा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्येच नसून तर आपण इतर कोणत्याही महिन्यामध्ये करू शकतो। फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही 11 गुरुवार कराल की 21 गुरुवार कराल की 51 गुरुवार कराल, संकल्प जरी केला तरी चालेल। तर बघा, ही सेवा सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला करता येईल किंवा सायंकाळी दिवे लावण्याची वेळ ज्यावेळेस असते ना त्यावेळेस सुद्धा तुम्ही करू शकता। तर बऱ्याच समस्यांवर आपण ही सेवा करू शकतो। तर आपण स्वतःसाठीही करू शकतो किंवा घरातील व्यक्तींसाठीही आपण ही सेवा करू शकतो।
आणि असं जरी केलं आणि सर्वांसाठी जरी आपण प्रार्थना जरी केली तरी सुद्धा चालेल, सर्वांना याचा लाभ होईलच. बघा, याकरिता आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे आणि विष्णू भगवान यांना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे आणि आपण प्रत्येक पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण करत असतो आणि त्यांना ही सेवा खूप प्रिय आहे. त्याकरिता आपल्याला अशा प्रकारे तुळशीपत्र घ्यायचे आहे. तुमच्याकडे एक जरी असेल तरी चालेल किंवा तुमच्याकडे जास्त असतील तरीसुद्धा चालेल. 11, 21, 51, 101 किंवा 108 तर आपल्याला विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे आणि आपल्याला हजारो संख्येने आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे. तर आपल्याकडे एवढे शक्य नसतात, तर शक्य नसतील तर आपण काय करायचं आहे, आपल्याकडे एक असो कितीही असो एका डिशमध्ये घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो ना त्यावेळेस आपण उजव्या हातामध्ये घ्यायचं. डिशमध्ये जास्त असतील तर डिशवर हात ठेवून आपल्याला ते मंत्र म्हणायचे आहे. तुमच्याकडे एक जर असेल तर उजव्या हातामध्ये घ्या तुम्ही. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामावली म्हणा. ते म्हणून झाल्यानंतर आपण बघा, मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अशा प्रकारे पूजाविधी मांडत असतो. तुम्हाला ते शक्य नसेल तर विष्णू भगवानांची छोटीशी मूर्ती ठेवा बाजूला किंवा सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवा, बाळकृष्णांचा ठेवा. आपल्याला जे जमेल त्याप्रमाणे करायचं आहे आणि त्यांना आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हटल्यानंतर ही तुळशीपत्र अर्पण करायची आहे. तर बघा, आपल्याकडे एक जरी तुळशीपत्र असलं तरी सुद्धा चालणार आहे. आपण त्यावर ही सेवा करू शकतो आणि ते झाल्यानंतर अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे. दुसरं म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती असो किंवा श्रीयंत्र असो यावर आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे. तर महालक्ष्मी अष्टकाचे आपल्याला पाठ म्हणायचे आहे. साधारणतः एक पाठ म्हणण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 मिनिट लागत असतो. तर तुम्ही ते 16 वेळा म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा 21 वेळा, 51 वेळा, 101 वेळा, 108 वेळा अतिउत्तमच आहे. तर आपली ही खूप प्रभावशाली सेवा आहे. तर तो आपल्याला अशा प्रकारे श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करायचं आहे. तर धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि माता लक्ष्मीला ही सेवा अत्यंत प्रिय आहे. तर बघा, सुरुवातीला आपण विष्णू भगवान यांना विष्णू सहस्रनाम म्हणून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची किंवा श्रीयंत्राची आपल्याला अशा प्रकारे कुंकुम अर्चन करून ही सेवा करायची आहे. दोन्ही सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या पूजेमध्ये शंखाची पूजा किंवा गायीची पूजा यांना सुद्धा अनन्य असं महत्त्व आहे. बघा, हल्ली आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये गोमातेला स्थान दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये छोटीशी का असेना गोमातेची मूर्ती असते. तर कामधेनू ही मूळची स्वर्गात राहणारी देवी गाय आहे. समुद्र मंथनातून दरम्यान ते महासागरातून दिसली आणि हिंदू धर्मग्रंथानुसार कामधेनूच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी घरामध्ये कामधेनूची मूर्ती ठेवण्याची ही कल्पना केलेली आहे आणि आपण तिला पूजत असतो. कारण घरामध्ये आनंद निर्माण होतो आणि संपत्तीमध्ये वाढसुद्धा होत असते आणि अत्यंत पवित्र असलेली ही गाय आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये तर असते. बघा, आपण इतर दिवस शक्यतो तेवढ्या सेवा करू शकत नाही, पण काही ठराविक दिवस म्हणजे गुरुवार आहे, शुक्रवार आहे, मंगळवार आहे आणि मार्गशीर्षचा महिना आहे. तर या महिन्यामध्ये आपण अशा प्रकारे गोमातेची पूजा करू शकतो. स्त्रीवस्तू म्हणजे शंख. पूजेमध्ये शंखाला अत्यंत महत्त्व आहे. प्राचीन काळी ऋषीमुनींची पूजा यज्ञ करताना शंखाचा वापर करत असे आणि शंखाच्या आवाजाने देवी प्रसन्न होत होते आणि भक्तांची हाक ऐकत असे. म्हणून पूजेमध्ये शंखनाद अत्यंत शुभ आहे. पूजेच्या खोलीमध्ये शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीचा वास्तव्य राहतं. बघा, हा मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता आणि दुसऱ्या गुरुवारी केलेली ही पूजा होती सगळी आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि थोडा लेटच बनवलेला आहे. तर गुरुवारी मी कोणकोणत्या सेवा करते आणि केंद्रातसुद्धा आलेली आहे. सध्या आपण स्वामीची सेवा करत आहात आणि गुरुचरित्र पारायणसुद्धा चालू आहे आणि ही सेवा मी सुद्धा करत आहे. खूपच महत्त्वपूर्ण माहिती होती आणि तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून म्हटलं चला आपण यातर्फे का असेना अशा प्रकारे व्हिडिओ बनवून शेअर करूया. तर तुम्हाला आजची दिलेली माहिती सगळी कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. माता लक्ष्मी प्रसन्न.